काल आपण आता साडेगाव दादोस तिथे गंगेला गेलेले आहेत आणि भटवास तिथे आलेले आहे. महात्मे देखो ना म्हणून आबाईसांनी त्यांना गंगेकडे बोलवायला पाठवलंय. भटवासांनी त्यांचं अर्घपाद्य आबाईसांनी केलं. इथपर्यंत वेळा आपण पाहिली. पाहुणचार झालेला आहे. भटवासाने शिष्यत्व पत्करलेलं हे सगळं डोक्यात ठेवावं लागतंय. डोकं वापरा थोडंसं. हे पाठ पाहिजे चरित्र सगळं. हे आठवत नाही, ते आठवत नाही, हे आठवत नाही, आठवतं काय? बरोबर आहे ना? असं आतमध्ये गेलं पाहिजे ते सगळं. मायसा म्हणते आज हृदयशाला की रुपये दादोसापासून नागदयाशी काही गोमटे झाले असं मी बघते म्हणाले गेल्या 2-4 दिवसापासून. आणि त्याचं वर्तन वागणं सुधारलंय. 2 दिवसात भटवासांचं सुधारलंय का नाही? 2 दिवसात बदल झाला जीवनात. आपलं लाईफ टाईम बदल होत नाही. आपले ते संस्कार, आपली वृत्ती, आपलं वागणं माहीम इथं सांगण्याचं काहीच कारण नाही आहे का नाही? ती माहीम भट्टांना ती अपेक्षा आहे तुमच्याकडून. बदल झाला पाहिजे तुमच्या जीवनात. आपले तेच विचार आहे का नाही, तीच वृत्ती, तेच माइंडमध्ये सगळा गेम, माइंड गेम लय भारी असतं आहे की नाही? तो बदललेला आहे. मायसा म्हणते अगं सगळं बदल झालाय की आपल्या दादामध्ये. मग म्हणाले आपण आता विनंती कर, तू आईला सांग मला पण यायचंय देवाच्या दर्शनाला. आणि मग असं हा सर्व परिवार सगळ्यांची बैठक झाली आणि ते आज बळेग्रामला दर मुक्काम करत करत बळेग्रामला ही यात्रा येऊन पोचलेली आहे. बळेग्राम येथे कोण कोण भेटते पहा आता. दायंबा, चांगदेव भट्ट ह्यांची भेट झाली. दादोसांचं हे गुरु आहेत ना त्यांचे. दादोस असे आनंदाने भेटले ते आणि समाचार झाला. आणि हा सर्वजण मिळून आता निघालेले आहेत सिन्नरला स्वामींच्या दर्शनाला. सिन्नरला आले. मग आता मुक्कामाची व्यवस्था. आपलं काही घर नाही कोणाच्या नातेवाईकात जायला, जाऊ पण नाही का नाही? पण नातं लागतं. इथे त्या मुक्कामाची जागा शोधतायत. आबाईसा भिल्लमडाजवळ आलेले आहेत बिडार घ्यायला. आणि दादोस आणि भट्टवास बाजारात पाणी, पोफळे, पूजा द्रव्ये घेण्यासाठी गेलेले आहेत. दोघांचा संवाद चालू आहे मार्केटमधून येताना जाताना. अरे आपण असं ते सामान घेतलं. मग दादोस फार हुशार आणि चाणाक्ष माणूस आहे. तो भटवासांना कसा म्हणतो पहा, नागद्या आम्ही गोसाव्यांचे उच्चिष्ट घेऊ. आमचे गुरु आहेत म्हणाले. आम्ही घेत असतो. आमचे गुरु म्हणून आम्ही घेतो, पर तुवा न घ्यावे. भटवास म्हणाले का बरं? तुम्ही घेता ना तो प्रसाद. ते म्हणजे अरे गोसावी काय म्हणून नेले जाते? तुला माहित नाही म्हणते कोण आहेत, कुठल्या जातीचे आहेत, काय तांत्रिक आहेत, काय तुला काय राहायचंय म्हणाले. पहा वाईट विचार कसे पटकन कानाला लागतात आहे की नाही? तेव्हा तू घेऊ नको बरं. आणि सावध राहा म्हणाले. मी पायावर डोकं ठेवून दंडोत करीन, तू नाही लांबून झटका मारायचा. असं हात पण जोडायचं नाही. ह्या जीवामध्ये असे लय आकार रंग ढंग असतात. फलता हा बदमाश आहे बरं जीव. त्याला थोडं शिकवायला लागले दादोस. मग असं लांबूनच राहायचं, जवळ नाही जायचं.
गोसाव्याच्या मांडीवर डोकं टिकून दंडवत करायचं नाही. माझी शपथ तुला. लांबून लांबून लांबून. का जळून जाईल का तो? केला तर काय होईल बरं? दाद्याचं काय बिघडणार? तो दाद्या एक बदमाश आहे की नाही. अंतर ठेवून स्वामींवरती प्रेम. आपलंही असंच आहे की नाही. स्वामींवरती प्रेम आपलं किती अंतराने आहे बरं? बऱ्याच अंतराने आहे की नाही. म्हणून अगोदरच देवाने अंतर ठेवलंय उत्तरापंथी. जातो असं आहे ते. आपण लय क्वालिटीतले, आतमध्ये लय काय काय शिस्त आहे आपल्या, दाखवत नाही आपण. लय मजा असते. संसारात तर करावंच लागलं असतं, बोळावी आळावी आहे की नाही. सासूचं करावं लागलं असतं, सासऱ्याचं आहे की नाही, कुटाणा नवऱ्याचं सगळंच करावं लागतं. ते म्हणाल तसं करावं लागतं. इकडे आलं की नाही जमा. इथे सगळं अगदी काय म्हणतात त्याला, अगदी तोळा का मासा चालतो. तिकडं जमलं असतं ना. दादोस पट्टी पडवतात त्यांना, बघ सावध राहायचं. आणि त्यांची श्रीमूर्ती पाहिजे नाही बरं. त्यांच्या डोळ्यात डोळे घालायचे नाही. तर बघू आम्ही माझे गुरु आहेत, मी बोलाल बसून, तू आपली मान खाली येऊन बसायचं आणि लांब बसायचं बघ. आता जीवाचं कसं आहे माहिती आहे का, जेव्हा आपण असं सांगितलं की तो उलट करतो. स्मरणाला बसायच्या अगोदर पांढरं माकड येईल, त्याला बघायचं, आठवायचं नाही म्हणलं ते पांढरं माकड दिसतं आहे का नाही. ध्यान करताना गुरु लोक सांगतात पहिल्या सुरुवातीला, म्हणजे तो स्मरणाला बसला की पांढरं मांजर येईल, त्याला आठवायचं नाही, ते नेमकं तेच दिसतं. आपल्याला तसंच आहे, स्मरणाला बसलं ते आठवायचं नाही म्हणलं की आठवतो जीव, सगळं करतो. किती अंतर आहे आपल्या ह्याच्यात. दादोसांना असं काय भीती वाटत होती सर्वज्ञांची की ते कानाला लागले. भटवासांना ते पटलं. बट ठीक आहे माझे भाऊ गुरुजी, ठीक आहे, मी लांबून राहील, तुम्ही नका टेन्शन घेऊ, चला आपण. आणि मग ते सामान घेतलं आणि भट्टवास आता दादोसांच्या सोबत बिल्लमडाला चालत चालत येत आहे. इकडे बायांची व्यवस्था आहेच. ते बायांकडे काय असतं, जागा राहण्याची शोधणे, झाडून काढणे, ते पुसणे, जाळ्या काढणे, तिथले किडे मकोडे बाजूला काढणे आणि व्यवस्था पाहणे. उमायसा बायसा महादायसा ह्या इकडल्या व्यवस्थेला आहे. हे देवाचं नियोजन आहे, तुमच्या हातात काहीच नसते. उमायसा म्हणते रूपे, दादोस नागदेव जो पाने पोपळ घेऊन येते, तो आपण दादोसांचे गुरु पाहून येऊ का? चल ना म्हणते. ते म्हणे चल ना, मला माहीत पडले म्हणाले, पैल देवळी ते असती, त्या देवळात आहेत ग म्हणाले, चल महादायसा. मग चल की. नाही कोण म्हणलं, मी तर त्यासाठीच आले इथं. त्या दोघी विचार करत असतील, बहिणी बहिणी आहे की नाही. अगं त्या नागदेवाला माहीत पडलं तर मारत खाणार आपणाला. तर त्यानं आपण आबाईला सांगू, आईला सांगून चुपचाप जाऊ, चालणार. आणि मग 5-5 पोपळे घेतली आणि मग त्या दोघी गोसाव्याच्या दर्शना आल्या. इकडे स्वामींचा अरवणा झाली, पहुड झाला आणि मग अंगणी वेडे करत असते. सर्वांनी वेडे करत आहेत, त्यांची वेलकम करायला येतात आहे का नाही. बाहेर फिरायचं कारण काय सर्वज्ञांना, स्वामी प्रतीक्षा करत आहेत, ह्या दोघी येतील. ही लीळा अशी आठवायची. तुम्हाला पुत्र भेटायला येत नाही, इथं देव भेटायला आहे बाहेर आहे की नाही. कारण राजमठाच्या आतमध्ये दिसणार नाही स्वामी भिल्ल मठात, म्हणून बाहेर आलेत की दिसावं असं. हे बी जोडावी लागते. उतावेळपणा आलेला आहे ईश्वराच्या स्वरूपाला. आता मला महादायसा भेटेल, मला उमायसा भेटेल, अनंत सृष्टीतली प्रतीक्षा आहे का नाही.
प्रतीक्षा, तितिक्षा आणि उपेक्षा अशा अशा शब्दांमध्ये मोठा आनंद आहे. ते आज तो क्षण आलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये. ही लीळा आठवली तरी देवाला म्हणावं, देवा असा एकदा तरी भेट रे तू. द्रौपदीला कृष्ण कुठं भेटले बरं सुरुवातीला? आता तो जबरदस्त वेश, शेला बिला, कृष्ण म्हणजे इंटरेस्टेड आहे नाही. मदाल शेला दत्तात्रय प्रभू कसे भेटले असे तुम्हाला असं प्रथम भेटीचे सगळे योग आठवायचे असे वगैरे वगैरे. प्रथम प्रहेरी सकाळच्या प्रहरामध्ये हे आठवायला पाहिजे. पण ते कसं आहे, भानगड कशी आहे, आता आपल्याला ते करायचंच नसल्यामुळे आपण त्या विश्वात जाऊ शकत नाही. ठरवून टाकलंय आपण आपली अस्तिपरी असंच वागायचं, बरं तसंच वागा. आता मात्र इथे स्वामी वेळे करतायत. सारखं तगमग चाललेलं आहे स्वामींच्या ईश्वर स्वरूपाला. मला कधी ह्या पाहतील, मी त्यांना कधी पाहिल. देवा भक्ता भेटी होते. आता अशी लीळा आठवावी आपल्या जीवनात, सकाळ सकाळ तरी आठवावी कमीत कमी. आणि त्या आल्या मग दोघी, तर तिथे दारशंका धरून भित्री पाहू लागल्या. तर स्वामी वेळे करत आहेत आणि स्वामींनी त्याच अभिन्न वेशामध्ये श्रीमूर्ती आकारलेली आहे. आणि जसं काय पूर्वपरिचय आहे अशा अभिन्न वेशात सर्वजणी पाहतात कृपादृष्टीने त्यांच्याकडे. कशी छान लीळा लिहिली आहे ना महिमभट्टाने, सुंदर. आणि स्वामीच म्हणतात, बाई या 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 या. त्याही म्हणतात, जी जी आलो आलो आलो. पहा, आणि या क्षणाला परम संतोष आणि आनंद झाला. ब्रह्मवाणी देवानी या म्हणायच्या पेक्षा काय मोठं जीवनात. कुणी या म्हणून काय फायदा आहे की नाही. आपल्याला देवतेने या म्हणावं, प्रारब्ध भोगाने या म्हणावं, ABCD देवाने या म्हणावं. पोटवास कशी भेटत असतील बरं, या या सुखयोगेंद्र आहे का नाही. या क्षणाला चालते ना ते. सर्व मार्गाला सांगितलं, चला महाराज मी आता गेटलाच उभा राहतो, मला भेटायचे म्हणाले त्यांना. अशी गुरु शिष्याची भेट व्हावी कडकडून. असे सगळे श्रुती स्मृती वृद्धाचार आठवत आठवत आपण जिंदगी काळ कंठायचं आहे आपल्याला. समजून चला की तुम्ही संध्याकाळी मरणार आहेत, मग काय केलं असतं. तुम्हाला आता मेसेज आला की फोन करून सांगितलं, मी सांगतो बा तुम्ही संध्याकाळी मरणार आहे, मग काय करा. तसं तसं करल तो, कोण कोणाला बोलवल, पण स्वामींना बोलवून घ्यायचा लगेच. आता की दत्तात्रय महाराज सगळे प्रोग्राम कॅन्सल करा बरं तुम्ही, चला आज दिवसभर माझ्यासाठी, मला संध्याकाळी मरण येणार आहे ना, मग माझ्या मृत्यूला तुम्ही समोर पाहिजे. तुम्ही मांडी द्यावर मला, माझा हात हातात घ्या. चक्रधर स्वामी दररोज साधूने मेलं पाहिजे. असं काही शक्य नाही मग. आपल्याला वाटतं आपण आता आणखी इतके दिवस जगू, इतके दिवस जगू, पण जगायचे कशासाठी? स्वामींसाठी. मग आजच भेटून घ्या ना स्वामी. झोपेत मेल्यासारखंच असते शरीर, काय असतं त्याच्यामध्ये. हा झाला आपल्या अस्थिपरीचा आचार. त्या आचाराला विकृत स्वरूप आलं आहे की नाही. सर्वजण म्हणत असतील, मी कशाला सांगितल्या भानगडी, मी जे करायचं ते केलंच नाही आहे ना, राहून गेलं. जे बोलायचं ते राहून गेलं, करायचं ते विसरून गेलं, असं वाटतं शेवटी शेवटी माणसाला. पण दररोज असंच वाटलं पाहिजे, माझं राहून गेलं. आठवणी हृदयातल्या आठवणी असतात बरं का. स्वामींच्या आठवणीने असा विरह निर्माण झाला पाहिजे. अशी भक्ताची भेट झाली. सर्वजण म्हणतात, या ना मग, या ना,
किती दिवस झाला आम्ही तुमच्या भेटीसाठी उतावळे आहेत. आणि मग त्या दोघी परमसंतोषात ते पावल्या. जीवनातलं हे असं दुःख महादायचं सारखं कुणाच्याच वाट्याला येऊ नये की नाही. उमायसा झालं. ते जग काय पाहिलं होतं, कवळ्या वयामध्ये सगळं दुःख आलं. सर्वज्ञ भेटले आणि परमसंतोष झाला. आज आनंद वाटला त्यांना. तेवढाच आनंद स्वामींना पण झालाय. आणि मग स्वामी लगेच म्हणाले, या या असणे उपविष्ट झाले. स्वामींनी श्रीकर पुढं केला आहे ना. पहा, भेटीचा प्रथम विडा. त्यांनी 5 पोफळे आसनावर ठेवली, दंडवत घातला, श्रीचरणा लागल्या, समोर बसले. सर्वज्ञ म्हणता, बाई कोणाकडून येत असा? जी जी म्हणाले, आम्ही रावस गावाकडून. स्वामी कोणीकडे जाता? हा म्हणजे त्र्यंबकाकडे, त्र्यंबकेश्वरला जायचे. बुचकळायला तिकडं जाते. संसारिक धर्मामध्ये जाऊन बुडकी हाणायची तिथे. गंगेत आंघोळ करायची, लेपाटळ गुंडाळायचं. आणि तिकडं त्र्यंबकेश्वरला काय आहे, गंगेचा उगम आहे. तिथं जाऊन बुचकळायचं सगळं, केस असेल असं घाण टाकायचे तिथे. म्हणजे मग येतो आम्ही तिकडं जाऊन. तिकडं चालले मला आम्ही. तुमचं आमचं आपलं आलो सर. सर्वज्ञ म्हणतात, रावस गावी महादेव पाठक नाव ब्राह्मणाचे की. या तिथंच मुक्काम आहेत ना या तिघी जणी, आहे की नाही. सर्वज्ञाने आठवण काढली बघा महादेव पाठकाची. स्वामींना काय आठवलं असं, तुझ्या बाबू शेंगा आहे की नाही. रे मी गेलता बरं इथे, त्याने मला ही भाजी खाऊ घातली इथे. देवाने आठवण काढावी अपेक्षा जगात काय श्रेष्ठ आहे सांगा. देवाने ती आठवण काढावी. त्यांना आश्चर्यच वाटलं बरं का, मला महादेव पाठक. स्वामी म्हणतात, ते निकेने आहेत. अहो म्हणाले, हो आमच्या बाजूचा शेजारी तर राहतात, ते निकेने आहेत. म्हणाले, छान आहेत, छान आहेत. सर्वज्ञ म्हणतात, जाल तयासे म्हणावे, हे तुमते पुसत होते. किती आनंदाचा क्षण आहे ना. स्वामींनी आम्ही विचारत होतो, तुम्ही जेव्हा भेटाल ना त्यांना सांगा आमचा निरोप, आम्ही विचारत होतो. ह्याच्यामध्ये हेतू आहे. अशा अनेक हेतूंनी स्वामी बोलत असतात. आपणाला कोणीच विचारणार नाही. पैसा म्हणतात, बाबा बाबा. आता तिथं आहेत मॅडम, बॉस. बाबा बाबा आपण केवी जाण्याचे त्या महादेव पाठकाला, आणि एवढं काय तुमचं लागले पण आहे म्हणाले. असा कोणचा ब्राह्मण दैवाचा भाग्याचा आहे की तुम्ही आठवण काढताय त्याची. तुमचं काय ऋणानुबंध आहे. सर्वज्ञ हसले, म्हणाले, बाई तो इथेचा यजमान, आमचा यजमान आहे म्हणाले. तो बाबा यजमान म्हणजे काय, बाई साधं ओळखा. तो कैसा बाबा. सर्वज्ञ म्हणतात, बाई आम्ही बोनिया सांगाते हे तेथ गेले होते, आणि येथ त्याने पाणी भात बाबू शेंगा संपादल्या, आम्हाला आवडीनं दिलं होतं म्हणाले. आणि मग सगळी गोष्ट, सगळी लीळा सर्वज्ञांनी बाईसांना सांगितली. त्या दोघी ऐकत आहेत त्या. आणि मग त्यांनी सगळं झाल्यानंतर म्हणाले, आम्ही येतो आता, आमचा भाऊ लई खराब आहे म्हणाले, मारूनच टाकतो आम्हाला. म्हणलं, हो माहिती आहे, माहिती आहे, या तुम्ही आता. आणि मग त्या दंडवत केला आणि आता बिडाराला निघून गेल्या त्या. अशा प्रकारे महादायस आणि उमायसा भेटी ही लीळा आज इथे महिमभट्ट पूर्ण करतात. दोघींचीच भेट झाली. आता नागदेवांची भेट कशी होते ते सांगतायत. दादोस भटा भेटी स्वामींची. इकडून ते रस्त्याने सगळं ह्या गुरुनं शिष्याला तयार केले. असं माझ्यासारखा दादूस म्हणजे फार विचित्र आहे ना. प्रसवकारक असला असतं सांगितलं असतं, बट नागदेव तू यायचं नाही बरं का, बाहेरच थांबायचा, मी एकटा जाईन, एकटा भेटन, बस तुझं काय गरज आहे म्हणाले. असं एवढ्या लेवलचं आणखीन पाप वाढलेलं नाही, आहे की नाही.
हाकलून देण्या इतपत दादोसांचं थोडंसं मध्यम पाप आहे. आले बिचारे, घेऊन तर आले ना. मग तेवढ्यामध्ये इकडून दादोस आले. मग अवघेची सगळे मिळून गोसाव्याच्या दर्शनाला आले. मग ह्यांचा विशेष आहे दादोसांचा. जेथून स्वामींची श्रीमूर्ती पाहती तेथून दंडवतही घालीते. त्यांचं मोठं भाग्य आहे की नाही. कुठून दंड, लांबून दंड घालायचे ते. एक पुण्य असं आहे त्यांचं, एक पाप. दोन्ही आपल्या अंतःकरणात खेळतात आपल्यासोबत. लपंडाव लय भारी गेम आहे, पण पापाचीच कुस्ती जिंकल्या जाते आहे की नाही. पुण्य हरवून जातं. कलियुगामध्ये असंच असतं. चांगल्या लोकांना त्रास आहे की नाही, वाईट लोकांना काहीच नाही होत. आज दादोस असे दंडोत घालतायत, येत आहेत, आणि गोसावी त्यांना उठवून दादोसाची क्षेम दिली. जेव्हा ते स्थान कराल तुम्ही, तशी ही लीळा आठवा. ह्या दोघी भेटल्या, आता दादोसांना उठलेत, मान्यता करावी लागत असते. ज्यांना उठूनच स्वामी असं फेरे मारतायत, ह्यांना मात्र बसल्यावर उठले. सर्वांना आश्चर्य झाले की माझे दादोस म्हणजे एकदम VIP व्यक्ती दिसतात. माझे स्वामी उठले त्यांना भेटायला. दादोसांना बरं वाटलं. मग दादोशी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. स्वामींच्या आसनावर 5 पोफळ ठेवले, सुपाऱ्या ठेवल्या. इराने अवघ्याने लांबून दंडवत घातला, लांबून श्रीचरणा लागले. उमायसा महादायसा जवळ येऊन आता श्रीचरणाला लागल्या. सर्वजण त्यांच्या कानाजवळ म्हणतात, त्र्यंबक बाह्या येथीच्याच व्हा. हळूच स्वामी म्हणले, त्र्यंबकला जाणाऱ्या बाया तर आमच्याच आहेत. या शब्दामध्ये सगळं आलं आहे की नाही. येथीच्याच आहेत त्या, म्हणजे आता कायमस्वरूपी येथेच येणार आहेत. ही ब्रह्मवाणी आहे. असं सर्वज्ञ कुणाला म्हणले नाहीत ते इथेचेच आहेत म्हणून. पहिल्या भेटीत ह्यांना इथेचं केलेलं आहे सर्वज्ञ. आणखी तर परिचय नाही, देव कोण आहेत, देवता आहेत स्वामी का, तांत्रिक आहे का, मांत्रिक आहे का, छो आले, परिचयच नाही त्यांना. नाही, फक्त ऐकले की दादोसांपासून आनंद होतो, तर हे दादोसांचे गुरु आहेत. सर्वज्ञाने हळूच कानात म्हणावं, तुम्ही इथेच्याच आहेत हो. बाकीच्याने बघितलं, मला असं का म्हणाले हे बाबा यांना इथेच्याच आहेत. अवघ्याने ते ऐकलं, पण ते कोणीच जाणलं नाही. मला असं का म्हणले ते. त्यानेही पाणी पोपळे पूजा आसनावर ठेवली, आणि मग त्या दोघीही दंडवत घालून बसल्या. पटवासांची आणि आता ही दादोसांची अशी पहिली भेट अंतराने झाली. पहिल्या भेटीत सर्वांनी बोललेच नाहीत भटवासांना. ज्याच्या अति प्रेम असतं ना, माणूस त्याला बोलत नसतो, डोळ्याने बघत राहतो. भटवासांना बोलले का स्वामी? काहीच नाही. नजरेने बघितलं असं म्हणाले, हो ज्याच्या ताब्यात पंथ द्यायचा आहे की नाही, त्याला लांबूनच बघितलं असेल कृपा दृष्टी. विचार करत असतील स्वामी, त्याला काय बोलू बरं मी. म्हणजे लीळा आठवा, म्हणजे तुम्हाला ते आतमध्ये उतरा. लीळा माहितीच आहे तुम्हाला. त्याच्या आतमध्ये डोकावून बघा की आता ईश्वर स्वरूपात आणि भटवासांच्या काय देवाणघेवाण चालली असेल त्या क्षणात. त्या स्वामींच्या ईश्वर स्वरूपाला असं उकड्या फुटत असतील आहे की नाही. हसतो आहे मला पंथ ताब्यात द्यायचा आहे, त्याला आचार्य करायचे. तो असा दूर का बसला रे तू. आवडता व्यक्ती लांब बसला की माणसाला खूप येता होतात आहे ना. संसार ह्याच्यामुळे दुःख आहे ते.
प्रेम करतात आणि लांब बसले की मग दुःखी होतात, मग गळफास. नाही तर आत्महत्या. नाहीतर तो ओठा आठवा शिन्नरचा. देव केलाय तुम्ही शिन्नरचा? आठवा छान लीळा आहे. ज्याच्यावर स्वामींना अखंड प्रेम करायचे त्या व्यक्तीला आज बोललेच नाही. असं का केलं बरं सर्वज्ञानी? विचार करा. लीळा माहित आहे तुम्हाला, हे नवीन नाही आहे, चरित्र सांगतात. त्यांना यथीच्या म्हणले ना, हळूच म्हणले सर्वज्ञ. त्र्यंबक बाई, तुमचं यथीचं दिसतं ना, तुम्ही आमच्याच आहेत, आमच्याच होणार, आमच्याच होऊन राहणार, आमच्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त होणार. तुम्हाला आम्ही आमचंच करणार आहे, तुम्ही नकाच दूर जाऊ. कशाला चालल्या त्र्यंबकला? काय बुचकाळून यायला? तुम्ही आमच्या आहेत ना, आम्हाला सोडून का दूर जाणार? म्हणून त्या पक्षामध्ये आलेला आहे. प्रथम भेटी कशाला दुःखावर पडा झाल्या असत्या माझा सला स्वामींनी संभोग गेला ना. आत्मज्ञानी मोक्षा टीकेमध्ये पक्ष आहे. माझा याच्यामध्ये जी मला तुम्ही केव्हा म्हणलात असं, हेच इथं म्हणले स्वामी त्यांना. अहो तुम्ही माझ्या आहे ना. प्रेम स्वामींचं कळायला वेळ लागतो आहे की नाही? त्यांना कळालंच नाही ते स्वामी असं का म्हणले. गेले गठोडं बांधून आहे की नाही, बाळांपण करायला. हे आसक्ती मोठी भयानकच आहे की नाही, मोह. आणि मग इथे आता ही लीळा माईंभट्टाने थांबवली काही काळ. अवघे बसलेले आहेत. इकडे बाईसा पोफळाच्या फोडी केल्या आणि सर्वज्ञांना विडा दिलाय. सर्वांसाठी विडे. बाईसांची एक मोठी विशेषता आहे की नाही, पटपट करायच्या बाईसा. किती मिनिटामध्ये केलं असेल बाईसाने? किती लोक आलेत बरं मठात आपल्या? सर्वांना आता सुपारी फळायला अडकीत आहेच तो आहे की नाही. पोफळ फोडणं, किती लोकांना फोडी द्यायचे, पटकन विडे द्यायचे, पटपट बायाने आठवावं लागतं. उद्या रेमाठा देऊन बसायचं स्वयंपाक, मला लई करू द्यायचे. एवढ्या लोकांचं करायला किती वेळ लागतं? सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 11पर्यंत तिथं थांबायचं. तो काय माहिती, अजबच प्रकार आहे. विशेषताच वाटते ती. बाईसाने बघा सर्वांना तांबूळ दिले, विडे दिले, आणि बाईसांची चालाकी मला लय आवडते. सगळं करून लगेच स्वामी आता तांबूळ परीत असतील ना, पानाचा विडा, तर ती लगेच वाटी आणली. बाईशी श्रीमुखीचे तांबूळ वाटीमध्ये घेतलं आणि अवघ्याला तो तांबूळ प्रसाद दिला. जी आठवण भट्टवासांना अगोदरच सांगितली होती दादोसांनी, की ते आता हा प्रसंग बायसा कोणी ते आला. बायसांनी सर्वांना तांबूळ द्यायला सुरुवात केली. दादोस आता भट्टवासांना म्हणता, तुला काय नागद्या हे तांबूळ द्यायचं नाही बरोबर. गोसावी आमचे गुरु म्हणून आम्ही तांबूळ घेऊ, तू नको घेऊ म्हणाले. बायसांना सांगितलं नका देऊ हा तुम्ही. डेअरिंग कशी आहे दादोसांची आहे ना. निर्लज्ज माणसं डेअरिंग खूप करत असतात. असे लाच सोडली घेऊन कानाला लागायला काहीच लागत नाही की नाही. लाच सोडायला लागते फक्त, आतून बाहेरून नागवायचं माणसं. तशा माणसाला पाप पुण्य काय नसतं. तशाच्या सावलीला राहू नये माणसाने आहे की नाही. आपलं दुर्दैव, आपण तशांच्या सावलीत राहतो आहे ना. असं आवडच आहे की नाही. स्वामी बघताय, साक्षी आहे तिथे, हे घ्यायचं नाही. मग चाल चुप. तरी भट्टवास उठले बाय सांगले, द्यावं मला तुमचं तांबूळ, द्या इकडं. भट्टवासाने ऐकलं नाही. भट्टवास घेतलं तांबूळ, बसले पटकन खाली. दादोस कुरकुर करायला लागले, तुला अक्कलच नाही, लय आगाव शहाणपणा करतो काय. भट्टवास मनात विचार करतात, जर पुरुष
हे होतील म्हणाले. तर आम्हाशी गोमटे होईल पुस्तक घेतल्याने, ना तर आम्ही थोड्या गाणी नाचण्याचे तांबूळ खाल्ले असते. एरवी माझ्या जीवनात म्हणाले मी. काय शब्द आहे वटवासांचा, आहे ना? झोपच उडवून टाकते वाक्य वटवासांचं. पहिलं वाक्य आहे आता आचार्यांचं स्वामींच्या समोर. काय म्हणतात वटवास पहा आता. एरवी तरी मी माझ्या जीवनात गाणी नाचण्याचे तांबूळ खाल्लेलंच आहे की म्हणाले. आता प्रसाद घेतला, नाही पुण्य लागलं तर नाही लागलं, पण म्हणाले मी गाणे आणि नाचणे म्हणजे तमाशा मंडळातल्या बायांचं तांबूळ खाल्लेलंच आहे की उष्ट. मुका घेताना मग मुक्याचे लई प्रकार आहेत. हे मुक लई विचित्र. तर खाल्लंच की म्हणाले मी. म्हणून तर ते पुढे भांडण आहेत ना ह्या शब्दावरून. सांगा बरं कुठं आहे ते भांडण? हा विषय भटवासांचा सप्त धांदळाचा. तुला मला वेश्या पुरल्या नाहीत ना रे, गप्रे कुत्र्या. लखुबाई साहेब कोण्या मार्गी चालले होते ते? याचं वर्मस्पर्श माणूस काढतो. माहित आहे मला तू कोणचं शहाणा आहे रे. तुला बाया तर पुरल्या नाहीत चांगल्या चांगल्या. आता या त्यावेळेला वटवास एकदम समर्थ पुरुष झालेले आहेत, है की नाही? तरी ते वर्मस्पर्श काढलंच बायाने. बाया अशा चॉप्टर आणि हुशार असतात बरं. माहित आहे, लय शहाणा गेलाय. माहित आहे होय होय. तो त्यांचा गुरु देवाला जरी भेटला तरी त्या बाया मेल्यावर सुद्धा म्हणते माहित आहे किती शेण खाल्लंय. मग मग हाच प्रसंग आहे की इथे भट्टवा स्वतःच कबुली करतात. मी गाण्या नाचण्यांचं उष्ट खाल्लेलंच आहे की म्हणाले त्यांच्या तिथं. आम्ही हाटी पाठणी किती एक उच्चिष्ट खाल्ले असते. भट्टवासांचे ते विचार आहे. काय हे उष्ट खाल्ल्याने काय फरक पडलेला आहे? आता ते उष्ट कोंबतात बघा हॉटेलात जाऊन. ते नवीन लग्न जमलं आता लग्नाचा काही विषयच नाही म्हणा. आता लिव्हिंग सुप्रीम कोर्टाने लिव्हिंग सांगितलं. संध्याकाळी ते पुण्याला बघा हॉटेलाने बसलेले असतात मुलं मुली, एकमेकाच्या तोंडात कोंबतात. तेच बटवा सांगतात मला हटी पाटणी आम्ही एकमेकाचं उच्चिष्ट खाल्लेलंच आहे. हे प्रेमातले प्रकार फालतू. अजबच प्रकार आहे का नाही? ते प्रेम टिकत पण नाहीत, आहे की नाही? हॉटेलातलं प्रेम हॉटेलातच राहून जातं. ते जातं विसरून. दुसरं पुन्हा त्याच्या टेबलवर दुसरं. तो टेबल मोठा विचित्रच आहे हॉटेलमधला, आहे की नाही? त्याला मग माझ्या ह्याच्या दुसरीच बसतात लोक. काली एकासोबत होती, 4 महिन्यांनी दुसऱ्यासोबत. आहे की नाही? उष्ट खायला, उष्ट खायला भटवास म्हणतात की मी लय उष्ट खाल्लंय की हाटात पाटणात. पाटण म्हणजे काय? हट 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 आणि पाटण. हे भटवासांना सगळं नॉलेज दिसतंय बरं. ऑल ट्रेन माणसं आहेत. चल म्हणाल्या खाऊनच घेऊ काय? दाद्या तुम्हाला नाही म्हणतो का प्रसाद खायला? अरे मी लय जाणार उष्ट हाणले म्हणाले. मी एवढं खाल्ल्याने काय होणार आहे मला? तैसे हे एक काय हे दर पुरुष होते तर मला आनंदच होईल ना म्हणाले. म्हणून ते तांबूळ तोंडी घेतले वटवासांनी. आणि आज जीवनात बदल झाला, स्थिती झाली. आता स्वामींचं खरं प्रेम त्या तांबूळातून प्रकाशलं, आहे की नाही? म्हणून स्वामी बोलले नाही, पाहिलं सुद्धा नसलं. गप बस भाऊ, हा दादोस तुला लगेच कायमचं घेऊन जाईल. मग कुणावर प्रेम करायचं असेल ना तर हळूहळू करावं लागतं, धीरे धीरे. अगोदर तांबूळातून स्वामींनी आपली प्रसन्नता दिली आणि आनंद झाला वटवासांना. ही स्थिती जीवनामध्ये आपल्या यायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला स्वामींनी
तो चेहरा पाहिलाय भट्टवासांचा. कृपादृष्टी अवलोकली. ही दृष्टी आपण स्मरण करताना आपल्यावर पडली पाहिजे. तांबूळ तर देणार भेटणार नाही आपल्याला, पण कृपादृष्टी भेटेल ना उत्तरापंथीहून यायला. काय वेळ लागेल का तिला कृपादृष्टीला? कृपादृष्टी अवलोक म्हणून नच स्थानास आठवावं. दररोज भट्टवासांची प्रथम भेट. तांबूळ भट्टवासांनी पाहिलं मला, मी घेतलं बघ तुझं तांबूळ. भट्टवास हुशार आहे, ते काय अशी एंटम छाप नाही आहे. घेतलं बघ, आता काय करतो मला कर, बघतो तुझ्याकडं काय करणार आहे तू. स्वामी म्हणाले हो का, माझ्याकडे बघतो काय तू, घे मग कृपादृष्टी. कृपादृष्टी अवलोकली आणि स्थिती सुभर झाली. आनंदाचं भरता आलं आहे काय, भरता आलं भट्टवासांच्या जीवनामध्ये. आणि तो खडूस गुरु बघतोय, दादोस हे पाहताय सगळं लीळा. म्हणाले अरे यार नको ते झालं. म्हणाले आता ह्याने ह्यांना बघितलं, ह्याने ह्यांना बघितलं. आणि एक प्रहार स्थिती भोगिली भंगली आणि गोसावी भटाते पुसली. समोरच कार्यक्रम, आता ऑपरेशन चालू आहे सर्वज्ञांचं, मोठं ऑपरेशन आहे, मेजर ऑपरेशन करताय सर्वज्ञ. आता पहिल्याच भेटीत शांत बसायला पाहिजे होतं स्वामींनी, नाही बोलायला नाही पाहिजे. सर्वज्ञ उठता उठता एक प्रहार झाल्यानंतर भट्टवासांना म्हणतात, तुम्हा महात्म्यापासून स्तुक स्थिती आती. हे सगळं तुम्हाला यांच्यापासून झाले बरं का. म्हणाले आनंद. हा जे म्हणाले हो 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 बरोबर आहे, झालंय ना. मग सर्वज्ञ म्हणतात, यांच्यापासून झालं ते तुकेची का इथून झालेलं काय सुख विशेष आगळा आहे तुम्हाला. पहिलं वाक्य सर्वज्ञांचं भट्टवासांना आहे. तुम्ही आचार्यांना आठवायचं असेल तर इथून सुरुवात करा. प्रश्न आहे स्वामींचा की तुम्हाला हे सुख बरं वाटतं, आता आमच्यापासून झालेलं बरं वाटतं. कसं आहे म्हणाले, काय वेगळं वाटतं का. आणि हे सगळं कळत असतं माणसाला. आता भट्टवासांचं प्रारब्ध चांगलं म्हणून त्यांना विचारत आहे, आणि वाईट प्रारब्ध असेल ना, आपलं कर्म बेकार असेल ना, इकडचं सुख सुद्धा असं दुःख सारखं वाटतं. आपण अनुभव घेतलेलाच आहे की नाही. स्वामी विचार करायला चान्स देत आहेत भट्टवासांना. म्हणजे बघ तुला जे त्यांच्यापासून झालं आणि आज आमच्यापासून झालं, त्या सुखामध्ये काय वेगळे वाटतं का रे. देवात अंतर्गामी होत आहे भट्टवासांच्या. अलग लक्षात तुमच्या. भट्टवास म्हणतात जे जे पहिलं वाक्य भट्टवास स्वामींना बोलता येतं. भट्टवासांचं पहिलं वाक्य कोणी विचारलं तर तुम्ही काय सांगावं. पहिल्या भेटीस प्रश्न आला, उत्तर तुम्हाला. पहिल्या भेटीस भट्टवासांचं पहिलं वाक्य स्वामींना कोणतं म्हणले, किंवा स्वामींनी भट्टवासांच्या पहिल्या भेटीत भट्टवासांना काय विचारलं. ही प्रश्न मालिका जर आली ना, UPSC MP चक्रधर स्वामींचे असे प्रश्न आले पाहिजे. मी काढले होते प्रश्न मालिका. ते म्हणाले तुम्ही केडे आहेत काय, इतकं समाज शहाणा करायचा नसतो, असे मोठ बरे राहतात. एवढं ज्ञान नाही द्यायचं म्हणाले, बारीक 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 काय गरज आहे तुम्हाला. चुप. मी तर लीळाचरित्राची प्रश्नपत्रिका काढल्या होत्या इथून. मग ते फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5 6 7 8 9 MA PhD वाल्यांना अंतरंगातले प्रश्न. त्यांनी किती अभ्यास करू द्या ह्याचा, त्यांना तर प्रश्नाचं उत्तरच लिहिता नाही ना. मग झाला प्रोग्राम कॅन्सल. असे लय उपक्रम मनात राबवले. आपल्या इथे 16 संस्कार चक्रधर स्वामींनी केलेले, 16 संस्काराची विधी. जन्मला आता उपदेशाच्या घरी कार्ट जन्मलंच ना, त्यांना तो विधी माहीतच नाही ना. नामकरण सोहळा कसा करावा, जन्माला जन्माला कानात काय फुकावं. लेकरू काय फुकतात, उपदेशन काय फुकावं सांगावं.
कुर्र करतात त्या बाया कानात. फू. आईने काय आठवावं बाळाला जन्म देता, हा विधी आहे ना तुमचा, असं काही लिहिलेलं नाही कुठं. चला, तर आता भट्टवासांच्या कानाचा मंत्र सुखाचा. भट्टवासांना एक धागा सुखाचा मिळाला आहे. म्हणजे सुख वेगळंच आहे हो तुमच्याकडून स्वामी म्हणाले. हे हे यांच्यापासून ना काय असं विशेष नाही वाटत. आता हे जर समोरासमोर ऐकलं तर डोकं ठणकलंच असेल, आहे की नाही. त्यामुळे सुख विशेष आगळे दिसतंय तुमच्यापासून. हां, आणि हे निरुपम आहे. भट्टवासांचं हे तोंडातलं वाक्य आहे. निरुपम सुख आहे म्हणाले तुमचं. तुमच्या सुखात आगळिकता आहे आणि विशेष सुख आहे, असं भट्टवास म्हणाले. आणि आता आपण इथे थांबूया. दंड